तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. सातपुड्याच्या पायथ्याशी रस्त्यांचा सवाल, आदिवासी जीवन. संग्रामपूर. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वस्त्यांमध्ये सध्या रस्त्यांचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. जामोद ते कुवरदेव या महत्वाच्या मार्गाच्या दुर्वस्थेमुळे दैनंदिन जीवन अक्षरशः ठप्प झाले आहे. रस्ता नसल्याने आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यावर थेट परिणाम होत असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. आमदार डॉक्टर कुटे यांच्या निधीतून तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे 3 ते 4 वर्षांपूर्वी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र अवघ्या काही वर्षांतच या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. सध्या हा रस्ता पूर्णपणे उखडलेला असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून दुचाकी तर दूरच, चारचाकी वाहने चालवणेही जीवघेणे ठरत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक वेळा नागरिक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्यावरून कुवरदेवसह आसपासच्या 10 ते 15 गावांतील आदिवासी बांधवांची रोजची ये-जा असते. शेतमाल बाजारात नेणे, विद्यार्थ्यांचे शाळा महाविद्यालयात जाणे तसेच रुग्णांना रुग्णालयात पोहोचवणे या सर्व बाबी या एकाच रस्त्यावर अवलंबून आहेत. रस्ता खराब झाल्याने सर्वच व्यवस्था कोलमडली आहे. वन विभागाचा अडसर, ग्रामस्थ आक्रमक. हा रस्ता वन विभागाच्या अखत्यारीतील क्षेत्रातून जात असल्याने त्याच्या दुरुस्तीमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामस्थ व माजी पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार रस्त्याच्या डागडुजीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही वन विभागाकडून आवश्यक परवानगी मिळत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागही हतबल झाला आहे. वन विभागाच्या तांत्रिक अडचणींचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसत आहे. रस्ता दुरुस्तीला परवानगी नसल्याने काम रखडले असून नागरिकांचे हाल सुरूच आहेत. प्रशासनातील विभागांमधील समन्वयाभावी आदिवासी भागातील विकास रखडत असल्याचा आरोप होत आहे. या परिस्थितीमुळे कुवरदेव आणि परिसरातील गावांतील नागरिक आता आक्रमक झाले आहेत. अनेक वेळा तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचे प्रयत्न झाले, मात्र ते अल्पकालीन ठरले. कायमस्वरूपी उपाययोजना झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. लवकरच स्थानिक आमदारांना रितसर निवेदन देऊन या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात येणार आहे. वन विभागाचा अडथळा दूर करून तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अशी एकमुखी मागणी होत आहे. अन्यथा आदिवासी भागातील जनजीवन आणखी अडचणीत येईल, असा इशारा जाणकार व्यक्त करत आहेत. सातपुड्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता केवळ वाहतुकीचा मार्ग नसून जीवनवाहिनी आहे. त्यामुळे शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आता सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.